हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट अशी व्हेज बिर्याणी. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम बिर्याणी करण्यापूर्वी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे. मी इथे 2 कप बासमती तांदूळ घेतले आहे. तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे. तांदूळ धुतल्यानंतर त्यात पाणी घालून अर्धा तास असेच ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण इथे आता बिर्याणीसाठी काही भाज्या लागणार आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. इथे मी आधी थोडा कांदा व थोडे काजू तळून घेतले आहेत. इथे तेल तापलेलेच आहेत, तर सर्वात प्रथम आपण 1.5 कप फ्लॉवर तळून घ्यायचा आहे. भाज्या या बिर्याणीसाठी वेगवेगळ्या तळायच्या आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनिट तळून घ्यायचे आहे. जास्त तळायचे नाहीये, अगदी मिनिटभर तळायचे आहे. फ्लॉवर तळून झाला आहे. याला बाहेर काढून एका भांड्यात घ्यायचे आहे. आता 1 कप गाजर तळून घ्यायचा आहे. गाजर ही 1 मिनिटभरच तळायचं आहे. आता 1 कप फरसबी तळून घ्यायची आहे. फरसबी तळून झाली की आता 1 कप बटाटा तळायचा आहे. बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे बटाटा 2 मिनिटे तळून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे आता 1 कप शिमला मिरची आणि 1 कप मटार तळून घ्यायचे आहे. ते देखील असेच 1-1 मिनिटभर वेगवेगळे तळून घ्यायचे आहे. तर आता आपल्या इथे सर्व भाज्या तळून झाल्या आहेत. तर त्यामध्ये आता घालायचे आहेत 3 मोठे चमचे दही, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि रंग छान येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला. हा बिर्याणी मसाला घरगुती बिर्याणी मसाला आहे. नंतर चवीनुसार मीठ व पाव कप बारीक चिरलेला पुदिना त्यात घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण इथे भात शिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतले आहे. त्यात 2 चमचे मीठ व पाव चमचा जिरं घालून पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवत ठेवलेले तांदळातील पाणी काढून ते तांदूळ घालायचे आहे आणि हाय फ्लेमवरच तांदूळ शिजवायचा आहे. लक्षात ठेवा, तांदूळ जास्त शिजवायचा नाहीये, फक्त 80 ते 85% तांदूळ शिजवायचा आहे. बिर्याणीसाठी भात अगदी मोकळा झाला पाहिजे, अशा प्रकारे तांदूळ शिजवायचा आहे. तुम्ही पाहू शकता की तांदूळ शिजवायच्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवला असल्यामुळे तो अगदी 7 ते 8 मिनिटातच शिजला आहे. तर तो आता आपण काढून घेऊया. एका चाळणीत काढून घ्यायचा आहे व भात मोकळा करून गार करायला ठेवायचा आहे. आता आपण भात शिजवून घेतला आहे. भाज्या देखील छान क्रिस्पी तळून घेतल्या आहेत. तर आता बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मोठी कढई घेतली आहे. त्यात 3 मोठे चमचे तेल घालायचे आहे. तेल हे मी भाज्या तळून घेतल्या होत्या ना, तेच तेल वापरले आहे. तेल चांगले तापले की त्यात 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची, 2 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, 2 तमालपत्र व पाव चमचा शहाजिरं घालून फोडणी करायची आहे. ही फोडणी खमंग अशी परतून घ्यायची आहे. फोडणी छान अशी परतून झाली की त्यात 1 कप बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घ्यायचा आहे.
कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतला की त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून तीही परतून घ्यायची आहे। नंतर पाव चमचा हळद व 1 चमचा बिर्याणी मसाला घालून परतून घ्यायचे आहे। नंतर चवीनुसार मीठ घालून मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत व भाज्या हलक्याशा मिसळून घ्यायच्या आहेत। भाज्या आपण आधीच तळून घेतल्या असल्यामुळे त्या जास्त परतून घ्यायच्या नाहीयेत। हलक्याशा अशा मिक्स होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। भाज्या व सर्व मसाले चांगले परतून झाले की त्यावर मोकळा झालेला भाताचा लेयर द्यायचा आहे। नंतर त्यावर कुरकुरीत तळलेला कांदा, तळलेला काजू तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर सर्वत्र पसरून झाली की त्यावरून 1 मोठा चमचा साजूक तूप व केशर मिश्रित दूध वरून सोडायचे आहे। नंतर कढईवर झाकण ठेवून बिर्याणीला मंद आचेवर वाफ येऊ द्यायची आहे। बिर्याणीला 10 ते 12 मिनिटे वाफ देऊन झाल्यानंतर गॅस बंद करून पुन्हा 10 मिनिटांनीच झाकण उघडायचं आहे। तर पहा किती छान अशी झालेली आहे आपली बिर्याणी। बिर्याणीला सर्व करून घेऊया। आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन खमंग फूड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नक्की क्लिक करा।